Okay, we are going to see machine learning for students with the help of same example. We are considering 10 branches of engineering. They are giving physics, chemistry, mathematics subjects examination. They are getting the results, okay, and after getting the results we are doing the analysis of the results, and we will see how can we improve the students performance by doing the prediction. Clear है? This is related to introduction to data science. ठीक है? So for that we will see passing percentage. As I told you, we are considering physics subject, chemistry subjects, math subject, and calculating the grade. Sure. So what we are going to see in this slide, we will see the overview. Slide number 1, slide number 2 table of content, slide number data set introduction. म्हणजे आपण काय वापरणार आहोत? फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स, टोटल ॲव्हरेज ग्रेड. ठीक आहे? बेसिक अंडरस्टँडिंग, descriptive analysis, diagnostic analysis, predictive analytics, prescriptive analytics. These are 4 types of analytics. Already we have discussed these 4 types of analytics. Okay. Then model selections, feature engineering, model evaluation, ethics and practicals, real world uses, advanced projects, hands-on activity, glossary, tips for success and key takeaways. Okay. Let us go one by one. Okay, what is data set? म्हणजे आपण आपल्या एक्झाम्पल मध्ये काय इनपुट देणार आहोत आपल्या प्रोग्राम मध्ये. इन आवर प्रोग्राम वी आर गोइंग टू टेक इनपुट ॲज रेशन नंबर, नेम, मोबाईल नंबर, SGS email. Okay, these are identifiers. Can you see this color? Identifier color red. Next, academic context. This is the categorical input. This is the unique identifier. Next is categorical inputs defining students groups. Okay, group wise student बनणार, लक्षात घ्या. त्याचा कलर काय दिलेला आहे? ब्ल्यू. कंटेक्स्ट काय आहे? ग्रुप वाईज academic year 24-25, in the same way academic year 23-24, 22-23, 21-22. so I can take academic year of any year. कोणता इयर घेऊन टाका. नेक्स्ट आहे ब्रँच वाईज, CS, IT, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स, इयर ID, फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर, बीटेक. डिव्हिजन वाईज, डिव्हिजन A, डिव्हिजन B, सेक्शन वाईज, सेक्शन A, सेक्शन B. प्रोग्राम ID म्हणजे बीटेक का कोर्स आहे तर MTech चा कोर्स आहे. क्लिअर आहे. नेक्स्ट आहे फ्रॉम दॅट वी डिराईव्ह द फीचर्स. फीचर्स मार्क्स ऑफ द स्टुडंट्स. फिजिक्सचे मार्क आहेत, केमिस्ट्रीचे मार्क्स आहेत, मॅथचे मार्क्स आहेत. फ्रॉम दीज फीचर्स वी डिराईव्ह अनदर फीचर टोटल सम ऑफ ऑल सब्जेक्ट्स. क्लिअर आहे. फ्रॉम दॅट वी डिराईव्ह ॲव्हरेज टोटल डिवाइड बाय 3. क्लिअर आहे नाही आहे. दीज आर फीचर्स इन युअर डेटा सेट. क्लिअर आहे. नेक्स्ट, ओके, हे इनपुट आलं, पुढे काय करायचं आपल्याला? वी गॉट द रिझल्ट्स. पुढे काय करायचे? नाव डेटा सायन्स प्ले द इम्पॉर्टंट रोल. हे समजून घ्या. इथून काय करायचं मला? आय विल फाइंड व्हॉट इज द स्टेटस, पासिंग पर्सेंटेज किती आहे, फेल पर्सेंटेज किती आहे. दिस द क्लासिफिकेशन टार्गेट. समजलं? दिस इज टार्गेट. क्लास प्रॉब्लेम आहे, क्लस्टरिंग प्रॉब्लेम आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे ग्रेड. वी कॅल्क्युलेट द ग्रेड. ओव्हरऑल ग्रेड कसा आहे बाबा? ठीक आहे. नेक्स्ट आहे ग्रेड ऑफ फिजिक्स, ग्रेड ऑफ केमिस्ट्री, ग्रेड ऑफ मॅथमॅटिक्स. शेवटी ग्रेड म्हणजे काय? व्हॉट इज द परफॉर्मन्स ऑफ द सब्जेक्ट of a particular student in the subject. Clear आहे नाही आहे? So what we have seen, identifier, context, feature आणि target. Sure. So basic understanding. आता इथून सुरू झालं तुमचं मशीन लर्निंग. ओके, बेसिक अंडरस्टँडिंग अँड डेटा क्वेश्चन्स. बिफोर बिल्डिंग मॉडेल वी मस्ट अंडरस्टँड आवर डेटा सेट स्ट्रक्चर अँड कंटेंट. म्हणजे तुम्ही तुमच्या प्रोग्राममध्ये डेटा घेत आहात त्याचं स्ट्रक्चर परत समजून घ्या. तुम्ही तुमच्या डोमेनमध्ये इलेक्ट्रिकल असो, मेकॅनिकल असो, इन्स्ट्रुमेंट, तुम्ही जो इनपुट घेणार आहात ते समजून घ्या. डेटा इज व्हेरी इम्पॉर्टंट. ह्याच्यामध्ये काय व्हॉट स्ट्रक्चर, व्हॉट डज ईच कॉलम रिप्रेझेंट इन द डेटा सेट. प्रत्येक कॉलम काय रिप्रेझेंट करतो. विच कॉलम कॅन युनिकली आयडेंटिफाय अ स्टुडंट. मी बघा आयडेंटिफायर सांगितलं ना मागच्या स्लाईडमध्ये. कोणतं आयडेंटिफायर आहेत. नेक्स्ट आहे विच सब्जेक्ट्स आर इन्क्लुडेड फॉर परफॉर्मन्स अनालिसिस. फीचर्स, कोणते सब्जेक्ट परफॉर्मन्ससाठी आपण कॅल्क्युलेट करणार आहोत. इथे कोणते आहेत? फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ. इथं रजिस्ट्रेशन नंबर नाही आहे, नेम नाही आहे. क्लिअर आहे. नेक्स्ट रिलेशनशिप. हाऊ इज द ग्रेड कॉलम रिलेटेड टू द सब्जेक्ट मार्क. आहे? येस. कसा आहे? ग्रेड इक्वल टू फिजिक्स प्लस केमिस्ट्री प्लस मॅथ total divided by 3, then from we calculate grade. Next,
डेटा क्लिनिंग, विच कॉलम आर इरिलिव्हंट फॉर ML प्रेडिक्शन. म्हणजे काय, इयर इज फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, पण मी जर FIRST लिहिलं, इयर मस्ट बी द नंबर, बट बाय मिस्टेक आय मे एंटर इयर FIRST. what should I do? मग first should be replaced by 1, or it may happen that some column are missing, some column are irrelevant, some column are चुकीची माहिती आहे. वी नीड टू क्लीन द डेटा. ऑलरेडी वी हॅव सीन इन EDA इन लास्ट सब्जेक्ट वी हॅव क्लीन द डेटा. ठीक आहे. डेटा टाइप्स, विच कॉलम आर न्यूमरिकल अँड विच आर कॅटेगरिकल. कोणते कॉलम न्यूमरिकल आहेत, कोणते कॉलम कॅटेगरिकल आहेत. टार्गेटवाले, व्हॉट इज द मिनिंग ऑफ स्टेटस. पास फेल मी कसं काढणार. ठीक आहे ना, मुलगा पास झाला फेल झाला कसं, व्हॉट इज द लॉजिक बिहाइंड इट. इथं काय आलं, डिराइव्ड ॲट्रिब्यूट आले. नेक्स्ट काय, स्टॅटिस्टिक्स, व्हॉट डज ॲव्हरेज इंडिकेट अँड हाऊ इट इज डिराइव्ड. ॲव्हरेज कसं आलं आणि ते कसं डिराईव्ह झालं, तिथं आलं मॅथमॅटिकल मॉडेल. नेक्स्ट आहे ML गोल, मशीन लर्निंग गोल काय, विच कॉलम कॅन बी यूज ॲज अ टार्गेट और आउटपुट व्हेरिएबल. इथं आलं क्लासिफिकेशन प्रॉब्लेम. वी आर लेबलिंग द डेटा. म्हणजे जसं आपण कॅन्सरचा डेटा सेट आहे, तर बाबा कॅन्सर आहे का नाही आहे, मुलगा पास होईल का फेल होईल. सो वी आर प्रेडिक्टिंग द व्हॅल्यू. सो कोणता कॉलम आहे जे मला मदत करेल. नेक्स्ट काय, व्हॉट टाईप ऑफ डेटा सेट इज दिस. एज्युकेशनल डेटा सेट, अकॅडमिक डेटा सेट, डिफेन्स डेटा सेट, म्हणजे टाईप्स ऑफ डेटा. ठीक आहे. नेक्स्ट, सो आता इथं लक्ष द्या. आता इथे प्रत्येक स्लाईडसाठी तुम्हाला कोड लिहायचा आहे पायथॉनमध्ये. इथून तुमची प्रोग्रामिंग जर्नी सुरू होत आहे. क्लिअर आहे नाही. आय एम नॉट हिअर टू टीच यू द प्रोग्रामिंग नॉलेज. आय अज्युम यू नो प्रोग्रामिंग. तुमचं काम काय, इथं मी जे गोष्टी सांगत आहे त्याचा तुम्हाला पायथॉनचा कोड घरी लिहायचा आहे. तसे तुम्ही व्हिडिओ बघा, ऑलरेडी सांगितलेलं आहे व्हिडिओ बघण्यासाठी. तुम्ही जर व्हिडिओने बघितले तर तुम्ही बघा कसं करायचं ते. सो आस्किंग व्हॉट हॅपन युजिंग हिस्टॉरिकल डेटा टू अंडरस्टँड ट्रेंड्स अँड पॅटर्न. कारण काय, नाव वी आर डुईंग डायग्नोस्टिक फेज. तुम्हाला सांगितलं ॲपल आणि बनाना. ॲपल जास्त विकले गेले, बनाना विकले गेले, कारण काय, बनाना खराब झाले होते. आपल्या डायग्नोसिस केलं आपण, बनाना सडला होता, केळं खराब झाले होते. दॅट्स वाय रेड्यूस बनाना क्वांटिटी, इन्क्रीज ॲपल क्वांटिटी. जसंच इथं काय करावं लागलं, काय घडलं, आय एम नाऊ डुईंग द डायग्नोस्टिक फेज. क्लिअर आहे. फॉर दॅट हाऊ मेनी स्टुडंट्स आर देअर इन इच ब्रँच. आता आपण काय करतो, वी आर नाऊ कॅल्क्युलेटिंग डिस्क्रिप्टिव्ह अनालिटिक्स. डिस्क्रिप्शन म्हणजे आपण आता व्हॅल्यू काढतो. त्यासाठी काय, प्रत्येक ब्रँचमध्ये किती मुलं आहेत, यू हॅव टू राईट द पायथॉन कोड. कॅन यू राईट द कोड. येस ऑर नो. येस डेफिनेटली. ग्रुप बाय ब्रँच करा. नेक्स्ट, व्हॉट इज द ॲव्हरेज फिजिक्स स्कोर पर ब्रँच. पर ब्रँच. नेक्स्ट, हाऊ मेनी स्टुडंट्स फेल्ड इन मॅथमॅटिक्स, क्रिटिकल एरिया ऑफ इम्प्रूव्हमेंट. इथं मी इम्प्रूव्ह करू शकतो ना, किती मुलं मॅथमॅटिक्स फेल झाले. नेक्स्ट काय, हाऊ मेनी स्टुडंट पास अँड फेल्ड. ठीक आहे. हे बघा, हे आहे काउंट. इथं हे पण दिलं बघा काउंट. इथं तुम्ही पायथॉनचं काउंट फंक्शन वापरा. इथं काय वापरा, इथं ॲव्हरेज फंक्शन वापरा. इथं काय, अलर्ट. ठीक आहे. इथं काय, बायनरी, हाऊ मेनी स्टुडंट पास ऑर फेल. बायनरी, मुलगा पास झाला का फेल झाला, बायनरी आला. नेक्स्ट काय आहे, विच डिव्हिजन हॅज द हायेस्ट ॲव्हरेज मार्क, रँक ऑफ दॅट पर्टिक्युलर डिव्हिजन. नेक्स्ट काय आहे, विच सब्जेक्ट हॅज द हायेस्ट ॲव्हरेज स्कोर. फिजिक्स आहे, केमिस्ट्री आहे, मॅथ आहे. कम्पेअर करा. नेक्स्ट काय आहे, व्हॉट आर द 8% ऑफ स्टुडंट गॉट, म्हणजे A ग्रेड, B ग्रेड, C ग्रेड, किती मुलांना भेटलं, किती पर्सेंटेज मुलांना भेटलं. ठीक आहे. इथं आलं पर्सेंट. नेक्स्ट काय आहे, व्हॉट इज द ओव्हरऑल पासिंग पर्सेंटेज, KPI, की परफॉर्मन्स इंडिकेटर. आणि काय, व्हॉट इज द स्कोर डिस्ट्रीब्युशन फॉर फिजिक्स. आणि फॉर फिजिक्स फॉर सेकंड इयर, थर्ड इयर, फर्स्ट इयर. क्लिअर झालं. हे सगळे काय झाले तुमचे, दिस इज द मशीन लर्निंग डिस्क्रिप्टिव्ह कोड. म्हणजे युजिंग दिस यू आर गेटिंग डिस्क्रिप्टिव्ह फिगर्स. समजलं. येस ऑर नो. चला आता पुढे जाऊ आपण. पुढचं काय, डायग्नोस्टिक्स अॅनालिटिक्स. वाय डिड इट हॅपन, हे काय घडलं ह्याचा आपण आता शोध करत आहोत. रूट कॉज अॅनालिटिक्स. थोडं आपण रूट कॉजला जाऊया. काय बाबा, सब्जेक्ट कंपॅरिझन. वाय डू स्टुडंट फेल इन मॅथ दॅन फिजिक्स. बाबा फिजिक्समध्ये पास जास्त झाले, मॅथमध्ये पास कमी झाले. काय झाले हे आपल्याला काढायचं. नेक्स्ट काय, कोहरंट ॲनालिसिस. हे आहेत मशीन लर्निंगचे टर्म्स. पण कोर ॲनालिसिस म्हणजे काय, वाय डज वन डिव्हिजन परफॉर्म बेटर दॅन अदर्स, हे तुम्हाला शोधायचं आहे. ह्याला काय म्हणायचं, कोहरंट ॲनालिसिस. म्हणजे एक डिव्हिजनपेक्षा दुसरी डिव्हिजन खूप चांगली आहे. कारण काय बाबा, फॅकल्टी चांगले नाही आहेत, लेक्चर झाले नाही आहेत, मुलं बिमार होते, काय कारण होतं, काय तिथे इव्हेंट जास्त होते, स्पोर्ट्समध्ये तिथे पोरांनी जास्त इव्हेंट घेतले, सगळ्या गोष्टी आपल्याला पाहावं लागेल. पुढचं काय, फीचर इम्पॅक्ट. वाय इज द केमिस्ट्री स्कोर अफेक्टिंग द टोटल मोड. ठीक आहे. नेक्स्ट आहे इयरली ट्रेंड. वाय डू फर्स्ट इयर स्टुडंट स्कोर लोअर.
नेक्स्ट आहे ग्रुप रिस्क. वाय डज अ स्पेसिफिक ब्रँच हॅव मोर फेल्युअर्स. बाबा एका ब्रँचमध्ये जास्त मुलं का फेल होतात, दुसऱ्या ब्रँचमध्ये का कमी होतात. नंतर ब्रँच वाईज परफॉर्मन्स. वाय इज द ॲव्हरेज स्कोअर लो इन अ पर्टिक्युलर ब्रँच. एखाद्या ब्रँचमध्ये एखादा ॲव्हरेज स्कोअर का कमी आहे. नेक्स्ट आहे कंडिशनल फेल्युअर. वाय डू सम स्टुडंट पास ओव्हरऑल बट फेल इन वन सब्जेक्ट. म्हणजे एखादा मुलगा सगळ्या विषयामध्ये ए प्लस ग्रेड पण त्या प्रोग्रामिंग जमत, तो फेल झाला पायथॉनमध्ये. काय घडतं, तुला प्रोग्रामिंगची भीती आहे. समजलं. नेक्स्ट आहे डेटा इंटिग्रिटी. वाय आर सम ग्रेड इनकन्सिस्टन्स विथ ॲव्हरेज. नेक्स्ट आहे टेम्परल स्पाइक्स. वाय इज द फेल्युअर रेट हायर दॅन इन स्पेसिफिक इयर. एखाद्या वर्षीमध्ये फेल्युअर का जास्त झालं बाबा, कशामध्ये, लॉकडाऊन नंतर जी बॅच आली त्याने अभ्यास केला नाही म्हणून फेल झाले, त्या मुलांना अभ्यासाची सवय नव्हती, असं आपल्याला ॲनालिसिस करतात. नेक्स्ट काय ॲनॉमली डिटेक्शन. वाय डू स्टुडंट्स विथ गुड फिजिक्स फेल ओव्हरऑल. ठीक आहे. हे काय आहे तुमचे आता, दीज आर डायग्नोस्टिक ॲनालिटिक्स. ठीक आहे. ह्याच्यामध्ये काही डाऊट आहे का. आता इथं थांबत आहे, कारण पुढचं मी तुम्हाला हे करतो, 10 मिनिटामध्ये रेकॉर्ड करून तुम्हाला पाठवतो. हे तुम्हाला समजलं का. आता मी पॉज करून मी थोडा तुमचं मी हे घेत आहे, फीडबॅक घेत आहे. मी तुम्हाला दिले उत्तर उदाहरणामध्ये ॲपल बनवून दिले. कॅन यू रिलेट ॲपल बनाना एक्झाम्पल विथ अवर फिजिक्स केमिस्ट्री मॅथ एक्झाम्पल. करू शकता. किती जणांना समजलं. आय कॅन रिलेट banana and apple example in the business with physics chemistry math example in the class. किती जणांना समजलं ते हात वर. मी परत सांगतो प्रामाणिक हात वर घाबरायचे बाकीच्याकडे पाहिजे ना. समज एक अजून हे आज काय हा समजले दोन अजून मी समजून सांगतो बाकी मी परत सांगतो ना 3 4. बरं ठीक आहे लक्षात घ्या. मी परत सांगतो. इथे काय आहे, ऍपल आहे, बनाना आहे. तसं इथे काय माहिती का, इथे मुले आहेत आपली. ही मुले रोल नंबर 1, रोल नंबर 2, रोल नंबर 3, रोल नंबर 4, रोल नंबर 5 ही मुलं आहेत. समजलं. हे कोण आहेत, मुलं आहेत. आणि दीज आर द क्लास ऑफ द स्टुडंट्स. फिजिक्सचे मार्क, केमिस्ट्रीचे मार्क, मॅथचे मार्क. तिथं झालं टोटल, तिथं झालं ॲव्हरेज. समजलं. इथं काय म्हणजे बिझनेस का कमी झाला, बिझनेस का कमी झाला, कारण इथं बनाना सडक होता म्हणून बिझनेस मध्ये एवढं काय झालं. त्या बिटामध्ये रोल नंबर 5 जो आहे त्याला 92% होते, पण त्याला आता फक्त 62% आले. काय कारण शोधा, काय कारण आहे शोधा. समजलं समजलं. मी तुम्ही काय करता आता हे दॅट डिस्क्रिप्शन म्हणजे काय तुमचे सगळे म्हणजे थोडक्यात एक्सेल टेबल आहे. 100 नंबर एक्झाम दिली फिजिक्स केमिस्ट्री मॅथ हे काय झालं डिस्क्रिप्शन झालं. समजलं. पुढे काय डायग्नोसिस. आता मी डायग्नोसिस करतो, अरे काय झालं बाबा 70% मुलं होते 62% भेटला किंवा असा डेटा आहे. रमेश मोरे फर्स्ट इयरला 9.2 CGPA, सेकंड इयरला 9.8, थर्ड इयरला 6.8. अरे यार काय झाले, रमेश तर व्हेरी गुड स्टुडंट, असं का झालं. डायग्नोसिस. आता समजलं. कॅन यू रिलेट नाउ. इथं बाबा रिझल्ट काय मिळाला, तसं इथं पर्टिक्युलर मुलाचं डायग्नोसिस काय असं इंडिव्हिज्युअल घ्या, ब्रँच वाईज घ्या, सब्जेक्ट वाईज घ्या, डिव्हिजन वाईज घ्या. ते एक्झाम इथे कव्हर केलं. नेक्स्ट पण ठीक आहे. आता पुढे काय होईल, हाऊ कॅन आय इम्प्रूव्ह द स्टुडंट परफॉर्मन्स. बा ठीक आहे प्रोग्रामिंग समजत नाही कारण त्या मुलांना भीती आहे, मग काय करावं सर प्रॅक्टिकल सॉल्व्ह वाढवा. क्लासमध्ये थिअरी प्रॅक्टिकल शिकवा, लाईव्ह शिकवा कोडिंग. हे काय झालं, हे काय झालं प्रेडिक्शन. समजलं ना, समजलं ना. पुढे काय त्याच्यामध्ये काय होईल, अल्टिमेटली काय करावं, काय करावं काही किंवा पायथॉन 2 तासांची 4 तासांची प्रत्येक लॅपटॉप आणला कोड टाईप केला लगे गुगल बरोबर सरला आपण केलेलं आहे. त्याच्यामुळे काय झालं डिस्क्रिप्शन दिला. त्याच्यामुळे काय झालं आता किती जण करा. थँक्यू थँक्यू. आता काय करायचं ही सगळं तुम्हाला काय करायचं कुठे लावायचे आता उद्या उद्या प्रॅक्टिस करणार. I want in first 30 minutes your branch problem. You will do these 4 area of problem in your branch and show to sir and submit to Google Colab. Clear है ना?